UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। संजय गायकवाडांची भूमिका चुकीची नाही, पण माध्यमांसमोर बोलणं अयोग्य, कुणालाही जागा वाटपावर बोलण्याचा अधिकार नाही, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। आम्ही महायुतीचा धर्म पाळतो, महायुतीचा धर्म न पाळल्यास वेगळा परिणाम दिसेल, कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतल्यास नवल वाटायला नको, नाव न घेता अर्जुन खोतकरांची रावसाहेब दानवेंवर टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये भुमरे आणि खैरेंमध्ये स्टेजवर वादावादी, खैरे आणि नंदकुमार घोडेले पक्षपात करत असल्याचा भुमरेंचा आरोप, तर माझं स्वागत केल्यानं भुमरेंना राग, खैरेंची प्रतिक्रिया। इतिहासात खंडणी शब्दाचा अर्थ वेगळा, महाराजांनी लिहिलेल्या पत्रातही खंडणीचा उल्लेख, भाजपनं जुन्या काळातल्या खंडणीचा पर्यायी शब्द सांगावा, जयंत पाटलांचं आवाहन। घरात फूट पाडू नका, मी चूक केली, पवार कुटुंबात पडलेल्या फुटीवरून अजित पवारांची कबुली। अजित पवारांना हीच सद्बुद्धी पक्ष फोडण्याआधी आली असती तर पश्चातापाची वेळ आली नसती, विजय वडेट्टीवार यांची टीका। शरद पवारांची साथ सोडल्याची अजित पवारांना खंत असेल, पण आता अजितदादा खंबीरपणे महायुती सोबतच आहेत, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। अजित पवारांनी केलेली चूक करू नका, अजितदादांनी चांगलं सांगितलं, अजित पवारांनी भाग्यश्री आत्रामांना दिलेल्या सल्ल्यानंतर छगन भुजबळांचं विधान। भाग्यश्री आत्रामांचा 11 किंवा 12 सप्टेंबरला पवार गटात प्रवेश, दगा करणाऱ्यांना नदीत फेकून दिलं पाहिजे, जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होणार, धर्मराव बाबा आत्राम यांचा शरद पवारांना सवाल। अजूनही चूक भूल करू नका, बापा सोबत रहा, वस्तादानं एक डाव राखून ठेवलाय, तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका, अजित पवारांचा धर्मराव बाबा आत्राम यांच्या मुलीला इशारा। ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र, विनोद तावडेंकडून देशाच्या राजकारणातच राहण्याचा मानस व्यक्त, विधानसभा निवडणुकीत फडणवीस, बावनकुळे, पंकजा मुंडे सांगतील ते करणार, तावडेंचं विधान। भविष्यात माझ्या विरोधात एजन्सीचा वापर केला जाऊ शकतो, बैठका कुठे आणि कशा झाल्या हेही समजेलच, रोहित पवारांचं वक्तव्य। आमदार राजेंद्र राऊतांविरोधात मराठा बांधव जरांगेंच्या भेटीला बार्शीत राजेंद्र राऊतांविरोधात सभा घेणार, जरांगेंचं आव्हान, तर जरांगेंनी यावं आणि सभा घ्यावी, राऊतांचं प्रतिआव्हान। संपूर्ण राज्यात बाप्पांचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बाप्पाची आरती, बाप्पानं खूप लोकांना सद्बुद्धी देण्याची गरज, शिंदेंसह फडणवीसांचं साकडं। लालबागचा राजा आणि मुंबईच्या राजाला दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी, ठाकरे कुटुंबीय लालबागच्या राजाच्या दर्शनाला, राहुल नार्वेकर, कार्तिक आर्यन हे सुद्धा लालबाग राजाच्या चरणी लीन। TV9 मराठीच्या ऑफिसमध्ये बाप्पाही विराजमान, आगमनानंतर बाप्पांची विधिवत पूजा। नेते आणि अभिनेत्यांच्या घरीही लाडक्या बाप्पाचं आगमन, राज ठाकरेंच्या घरी गणपतीचं आगमन, सोनाली कुलकर्णी, स्वप्नील जोशीसह शशांक केतकर यांच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान। अमित शहा उद्यापासून 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर, शहा सोमवारी लालबागच्या राजाचं दर्शन घेणार, मुंबई दौऱ्यात महत्वाच्या बैठकांची शक्यता। गणेशोत्सवात भाविकांसाठी अतिरिक्त बस सेवा, आजपासून ते 16 सप्टेंबरपर्यंत रात्रीच्या वेळी अतिरिक्त बस चालवण्याचा बेस्टचा निर्णय। गोरेगाव ते कांदिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू, आज रात्री 12 पासून उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत 10 तासांचा ब्लॉक। महाराष्ट्र, गुजरात आणि पूर्व राजस्थानमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज, दिल्लीतही दिवसभर पावसाची शक्यता। माझ्या विरोधातील खेळाडूंच्या आंदोलनात काँग्रेसचा हात, विनेश फोगाट आणि बजरंग पुनियाच्या काँग्रेस प्रवेशानंतर बृजभूषण सिंह यांचा आरोप। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।